की आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रिटेलर लोक की म्हणजे आपल्यासारखी, तुमच्यासारखी, माझ्यासारखी ज्यांच्याकडे कमी फंड असून आपल्याला त्याच्यामध्ये 2 पैसे कमवायचे आहेत, ही लोक फेल का होतात. तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत जे कमोडिटी मार्केटसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला फ्युचर्स मध्ये ट्रेड करायचं असतं, त्यामुळे काही लोकांना वाटतं की पैसे जास्त लागतात, पण असं काही नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं कमी कॅपिटल मध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता. आणि दुसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे मला हा सांगायचा आहे की तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये किती पैसे कमवायचे आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण जे ट्रेडिंगला पैसे लावतो किंवा आपल्यासारखी जी लोक ट्रेडिंगकडे वळतायत, यांचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय की आपल्याला एक दुसरा सोर्स ऑफ इन्कम जनरेट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडेफार कॅपिटल जे काही जमा करतो आपण, ते आपल्या FD स्वरूपामध्ये जे पैसे ठेवलेले असतात किंवा आपले जे साठवलेले पैसे असतात त्याच्यावरनं करतो. तर जेव्हा 500 रुपयाचं नुकसान होतं तेव्हा आपल्याला स्वकष्टांनी कमवलेल्या पैशाचं नुकसान झाल्याची जाणीव होते. त्याच्यामुळं हे नुसत्याच रॅलीच्या जे नादाला लागणारे लोक आहेत किंवा एका दिवसात मला 25,000 30,000 कमवायचे आहेत आणि खूप सारे पैसे दिसतात जेव्हा लोकांना मार्केटमध्ये, तेव्हा लोक त्याच्यामध्ये बुडलेली बघितलेली आहेत. मी माझ्या डोळ्यांनी बघतो, दररोज मला कॉल्स येतात, हे येतात, आम्ही एवढा लॉस आहे, आम्ही हा क्लास केला, आम्ही एवढा लॉस मध्ये आहे, आम्ही बँक निफ्टीचा केला एवढा लॉस मध्ये आहे. कुठलंही मार्केट खराब नाही मित्रांनो, फक्त एकच गोष्ट आहे की तुम्हाला त्याच्यातून किती पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे. तर स्टेप बाय स्टेप जाऊयात. स्टेप बाय स्टेप गेल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी अचीव होतात. कुठलीही गोष्ट एका दिवसात बिल्डअप होत नाही. त्याच्यामुळे अधिक माहिती घ्यायची असेल, खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा. थँक्यू व्हेरी मच.